और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। काय सांगा, आज रस्ता खुला केलेला आहे आपण नागरिकांसाठी? रस्ता सगळं मी एकदा पहिल्यांदा बोलते, सगळे खुश आहात का या निर्णयाबद्दल? वास्तविक हे जी गोष्ट आहे ते जर आमच्याशी अगोदर संवाद साधला असता तर ही गोष्ट लवकर पूर्ण झाली असती। ज्यावेळेला 2-3 दिवसापूर्वी तुमचा माझी संबंध आला त्यावेळेला मला समजलं की ही एवढी गांभीर्यपूर्वक तुम्ही निर्णय घेतला की आम्ही वोटिंगच करणार नाही, तेव्हा आम्हाला संपर्कात यावं लागलं। वास्तविक असं आहे की कोणतीही अडचण आपण सांगितली समजत नाही आणि त्याचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं तेव्हा मी रात्रीच लगेच इंजिनियरशी बोलले आणि रात्रीच मी इथे येऊन त्या टीमशी संवाद साधला आणि बोललो। त्यावेळेला त्यांना सांगितलं की आपलं गेट हे उद्याची उद्या खोललं पाहिजे। रहिवासी खुश, आमचा मतदार खुश, तर आमची टीम खुश आणि तर आमची कामं होतील। तर यांनी इंजिनियरने पटापट ऐकलं, त्यांनी आश्वासन दिलं मला की आम्ही उद्या गेट खोलू आणि त्याप्रमाणे त्यांनी ऐकलं ही गोष्ट। नाही तर कसं काही उमेदवार पण आश्वासन देतात ती पूर्ण होत नाहीत। मला वाटलं इंजिनियरसुद्धा काय करतात माहिती नाही आहे, पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला, गेट लगेच आज खोललं। दुसरी गोष्ट लाईटची पण सोय केली रोडवर, म्हणजे लाईट स्ट्रीटचा रोड लाईट बंद होती ती पण लाईट चालू झाली। आणि असं आहे की हा निर्णय लवकर सांगितला असता तर आमच्याकडून म्हणजे लेट झालं त्याबद्दल पण मी तुमची सर्वांची आमच्या टीमतर्फे दिलगिरी व्यक्त करते। आणि जी आमची टीम आहे, आता मी मतदानाबद्दल बोलते, आपला जनता पार्टीत प्रवेश झालेला आहे। आपल्याला सर्व बाजूनी मदत येणार आहे, महानगरपालिकेकडून, स्टेटकडून आणि केंद्राकडून सुद्धा। म्हणून आमचे उमेदवार आहेत, प्रचार पण करते आता मी शीतल चंद्रकांत बोडारे कदम, वसुधाताई बोडारे, धनंजय बोडारे आणि गौरव भालेराव, हे 4 उमेदवारांची चारचं एक पॅनल आहे। त्यांना बहुमतानं निवडून द्या। आणि असं आहे, अगोदर तुमची आम्हाला साथ होतीच, आमच्या टीमला पूर्ण तुम्ही ओळखता, आबांना ओळखता, वसुधाला ओळखता, शीतलला ओळखता, तर फक्त गौरव नवीन आहे। तर ह्या टीमचं काम अगोदरसुद्धा पाहिलं, तुमची कुठलीही गैरसोय केलेली नाही अगोदरसुद्धा, म्हणून तुम्ही आता साथ देताय की नाही। तर आमच्या शब्दाला मान देऊन जे काही आहे ते तुमची खुशी तीच आमची खुशी आहे। आता हे गेट खोललेलं आहे, तुम्हाला असं वाटेल की बाबा तात्पुरतं खोललेलं आहे, तर तसं आश्वासन नाही, तुमचा रिंग रोड पूर्ण होईपर्यंत हे गेट खुलंच राहणार आहे। दुसरी गोष्ट, साफसफाईबद्दल जर असेल, कोणतीही समस्या असतो तुमच्या तरेचाळीतील ते आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करू। तुमच्या सुखदुःखात आम्ही पूर्ण, आबा असतील, वसुधा असतील, मी असेल किंवा आता गौरव असेल, गौरव ॲड झाला आहे, तर आम्ही सर्व प्रयत्न करू। आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी आमची साथ दिली, इथून पुढे द्याल असा मला आत्मविश्वास आहे आणि विश्वास आहे। तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र राहण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। 5 वर्षापासून आमचा जो गेट बंद होता, तो आम्ही जो आंदोलन केला होता मतदानावर बहिष्कार, तर शीतल मॅडम आणि वसुधा मॅडम दोघींच्या प्रयत्नांनी, मॅडम खास करून आमच्याकडे लक्ष द्यायला, जी बातमी आम्ही परवा केली होती लगेच काल आल्या आम्हाला भेटायला, आणि त्यांच्या प्रयत्नांनी आज आमचा VTC ग्राउंडचा रस्ता पूर्ववत झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि पुढे आम्ही कालही त्यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि भविष्यात पूर्ण त्यांनाच आमचा पाठिंबा असेल हे आम्ही आज जाहीर करतो। जसं त्यांनी त्यांचा शब्द पाळला, आम्ही आमचा शब्द पाळून मतदान करून त्यांना पूर्ण सहकार्य करू। आता गेट तिथे आहे का, काय पुढची काय आता तिथे गेट आहे का नाही? ताईंनी आम्हाला शब्द दिलाय की जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत तुमचा रस्ता चालू राहणार। तर आम्ही जो जाहीर निषेध केला होता मतदानाचा, तो आम्ही आता मागे घेतोय आणि बहुमताने मतदान करून आम्ही कायम ताईंच्या सोबत राहू हा शब्द देतो। आणि त्यांनी असा गैरसमज करू नये की त्यांचा आमचा विश्वास नव्हता, आमची मजबुरी होती की आमचे हाल होत होते म्हणून आम्हाला हा पाऊल उचलावा लागला, पण आम्ही त्यांच्यासोबत असू कायम। परवा आम्हाला जेव्हा तरेचाळीतल्या रहिवाशांच्या समस्यांबद्दल समजलं, हे गेट बंद झाल्यामुळे त्यांना ज्या प्रकारच्या समस्यांचा त्यांना सामोरे जावं लागतं आहे, ही बातमी कळल्यावर लगेच कालच्याच दिवशी मला वाटतं शीतलताईंनी इकडे प्रत्यक्ष येऊन
इकडच्या रहिवाशांशी भेट घेतली. मोठ्या नंबरने इकडे संख्येने रहिवासी आले. त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या एक्सप्लेन केले की कशा पद्धतीने त्यांना त्रास होतो आहे, त्यांना सामोरं जावं लागतं आहे, अगदी डे टू डे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कसा त्यांना परिणाम होतो. हे सगळं समजल्यावर शीतलताईंनी एका दिवसात इंजिनियरला वगैरे बोलून इकडचं हे जे गेट होतं ज्याच्यामुळे मुख्य समस्येचं मूळ जे होतं ते गेट उघडून दिलं. त्याच्यामुळे रहिवाशांना इकडनं ये जा करायला खूप सोपं जाणार आहे. त्याचप्रकारे हे तात्पुरती सोय नसून हा पुढचा रिंग रोड याचा होईपर्यंत हे गेट चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा इकडच्या रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये याचीसुद्धा खबरदारी घेण्यात आलेली आहे. यामुळे नक्कीच आमची अपेक्षा आहे की रहिवाशांचे प्रश्न सुटतील आणि जो काही त्यांना त्रास झाला तो आता यापुढे होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. माझं नाव वैभव पंढरीनाथ तरे. मी तरेचाळमध्ये राहतो, JVTCच्या लगत आहे. आणि मी तरेचाळ वासी यांच्या माध्यमातून सर्वांचा आभार मानतो. स्पेशली शीतलताईंचा आभार मानतो आणि आबासाहेब यांची पूर्ण टीम यांचा सर्वांचा आभार मानतो. स्पेशली या ताईंचा खूप आभार मानतो की खूप सपोर्ट केला आम्हाला. जे आमच्या महिला 4 महिन्यापासून सतत कुठे ना कुठे फिरत होते, कोणाच्या आशेवरती होते की तुम्ही करणार. सर्वजणांनी आश्वासनं दिले पण कोणीही काम नाही केलं. पण हे काम शीतलताईंनी एकाच रात्रीच केलं. 2 दिवसापूर्वी आम्ही व्हायरल केलेलं जो आमचा बहिष्कार होता, त्याच्यानंतर 2 दिवसात शीतलताईंनी जो ॲक्शन घेतला तो आजपर्यंत 4 महिन्यात कोणी नाही घेतला. ही आम्हाला खूप हॅपीनेस आहे, सर्वांच्या चेहऱ्यावर हॅपीनेस आहे. आणि याच्याही आधी आम्ही आबांच्या मागे होतो, त्यांना सपोर्ट होतं आणि याच्या पुढेही राहू. सपोर्ट आमचा कोणावरती द्वेष वगैरे नाही आहे किंवा राग वगैरे नाही, फक्त हा महिलांची मजबुरी होती म्हणून हे ॲक्शन घ्यावं लागलं. मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद करतो आणि पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी आहे ही अशीच राहू दे ही अपेक्षा करतो सर्वांकडून. मी हे एवढंच सांगू इच्छिते की आत्तापर्यंत हे आंदोलन झालं यासाठी आम्ही ॲक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला ॲक्च्युली या गोष्टीची समस्या आहे ती परवा सगळे रहिवासी आपल्या घरी येऊन त्यांनी सांगितलं गांभीर्य या गोष्टीचं. ते अगोदरही समजलं असतं तर कदाचित इतका उशीर आम्हाला झाला नसता, तो इथपर्यंत तुम्हाला सहन करावा लागला नसता. आपण त्याच्यावर तोडगा फार पहिलेच काढला असता. तो आम्हाला परवा दिवशी या गोष्टीचा समस्येचा जेव्हा गांभीर्य समजलं तेव्हा शीतलताई, वसुधाताई सगळेच आम्ही इथे आलो आणि सगळ्यांनी इथे पाहिलं की काय आहे त्या गोष्टीचं गांभीर्य. आणि तेव्हा आम्ही रात्रीच शीतल मॅडमनी इंजिनियरची टीम बोलवली आणि त्यावर डिस्कशन करून आपण विचार केला की काय मार्ग यावरती काढू शकतो. त्याच्यातून हा सुवर्ण मध्य काढण्यात आलेला आहे की हा रस्ता जो आहे तो रिंग रोड होईपर्यंत आपण खुला ठेवू रहिवाशांसाठी आणि रिंग रोड झाल्यावरती तर काही आवश्यकता भासणारच नाही आहे. तो मी आशा करते की आता आपण सगळे यापुढेही सोबत पहिलेही आहोत आणि यापुढेही राहू. नमस्कार. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.